जय जय रघुवीर समर्थ। आज आपण समर्थ रामदास स्वामी यांची एक आख्यायिका ऐकूयात। कराड जवळ शहापूर नामक छोट्याशा गावात बाजीपंत कुलकर्णी आणि सतीबाई कुलकर्णी हे दाम्पत्य राहत होते। सतीबाईची अशी विचित्र कल्पना होती की रामनाम हे फक्त अंतकाळीच घ्यायचे असते। सुखी संसारात अथवा गजबजलेल्या घरात माणसाने राम नाम घेऊ नये असा त्यांचा समज होता। एकदा समर्थ त्यांच्या दारात भिक्षेसाठी आले। भिक्षा मागताना समर्थांनी राम नामाचा उच्चार केला आणि ओम भवती भिक्षाम देही जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा केल्यामुळे आणि रामनाम घेतल्यामुळे सतीबाई समर्थांवरती कडाडल्या आणि म्हणाल्या, ए बाबा, भरल्या घरात रामाचे नाव घेऊ नकोस बरं। समर्थ मृदू शब्दात म्हणाले, आई, रामाच्या नावाने भरल्या घराची शोभा वाढते। सतीबाईंना समर्थांचा उपदेश आवडला नाही। त्यांनी समर्थांना भिक्षा मिळणार नाही असे ठणकावून सांगितले। दुसऱ्या दिवशी समर्थ पुन्हा भिक्षेला त्याच घरी गेले। पुन्हा समर्थांना रामनाम घेण्यावरून त्यांनी फटकारले। सतत 8 दिवस हा प्रकार रोज घडत होता। 9व्या दिवशी सतीबाई उदास चेहऱ्याने बाहेर आल्या। त्यांचे पती बाजीपंत यांचा काही अपराध नसताना त्यांना यवन अधिकाऱ्याने पकडून नेले होते। त्या समर्थांना म्हणाल्या, तुमच्या रामनामामुळे ही अशुभ घटना घडली आहे। समर्थ अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले, आजपासून 11 दिवसांच्या आत तुमचे पती परत येतील। पती परत आल्यास रामनाम घेण्याचे आश्वासन सतीबाईंनी समर्थांना दिले। यवनांची चाकरी करणारे अनेक हिंदू अधिकारी समर्थांचे शिष्य होते। समर्थांनी त्यांच्याकडून बाजीपंतांची सुटका करविली। सतीबाई तेव्हापासून समर्थांच्या अनन्य भक्त झाल्या। त्यांनी आपला मुलगा भीमस्वामी समर्थांना अर्पण केला। या भीमस्वामींनी तंजावरला 3 मठ स्थापन केले। ही कथा याच ठिकाणी संपन्न झाली। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम।